बनविता कृपावत एवढा करा उपकार एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार रिपीट द्या सांगा देवा सांगा देवा सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा
म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार तुका म्हणे मजा ठवा मूळ लवकरी पाठवा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार विठ्ठल विठ्ठला घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंगव चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता प्राप्त झालेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या अभंगातून भगवंताकडे एक अलौकिक मागणी मागतायत विठ्ठल चालत असलेला हा महान भव्य दिव्य असणारा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा आणि हा महान उत्सव चाललेला आज 7व्या दिवशी भगवंताकडे काहीतरी मागणी मागावी आणि ही मागणी मागत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे एक उच्च कोटीची प्रार्थना करतात. गेली 7 दिवस आपण या भगवंताची सेवा केलेली आहे, पांडुरंग परमात्म्याची सेवा केलेली आहे.
आणि ज्याला सेवा करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यालाच मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेच्या नावाने शून्य आणि मागायला समोर हजरच झाला, नाही चालत. ज्यानं महिनाभर अशा प्रकारची मालकाची सेवा केलेली आहे त्यालाच 1 तारखेला पगार मागण्याचा अधिकार. आणि ज्यांनी ही 7 दिवस सेवा भगवंताची केलेली आहे त्यांना भगवंताकडे आज मागण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून त्याच अनुषंगानं आजचा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडे एक अलौकिक मागणी मागतायत. काय मागणी मागतात? अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुम्ही सरकारी ज्यांच्याकडे अशा प्रकारची मागणी करायची आहे आणि त्यांचं वर्णन पहिल्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. ज्यांच्याकडे काहीतरी मागायचं आहे, काय मागायचं आहे तो पुढला प्रश्न. पण ज्यांच्याकडे काहीतरी मागायचं आहे त्यांची स्तुती करणं महत्वाचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून संत महात्म्याची स्तुती करत असताना संत महात्म्याला या संपूर्ण जगतामध्ये तुकोबारायांनी कृपावंत म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कृपावंत. संत महात्म्याच्या सारखी कृपा आपल्या या जीवावर, आपल्या या संपूर्ण मनुष्य योनीवर कुणीही करणार नाही. केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, पावन करी ऐशी माय, पावन करी ऐशी माय, धरणे त्यांच्या देखिले पाय, धरणे त्यांच्या देखिले पाय, केले उपकार सांगू मी काय. कारण सर्व कीर्तनकारांना उगा आता पाऊण तास राहिलेला आहे. आणि वरचीवर अशा प्रकारची या ठिकाणी संत मांदियाळी, महाराज मांदियाळी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं परमभाग्य आहे आज माऊली महाराज या ठिकाणी माझ्या कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. अनेक महात्मे कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. जवळजवळ 1:15 वाजलेला आहे. एवढ्याही रात्री एवढी पब्लिक आपल्या श्री संत मोतीराम महाराजांच्या या फडावरती हा रात्रभर नेमामध्ये असते, बाकी कुठेही नाही. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये मला कुठेही दाखवा
रात्रभर कीर्तन फक्त आमच्या श्री संत मोतीराम महाराज यांच्या परंपरेमध्ये, आणि तितकीच लोक अशा प्रकारची श्रवणाला बसलेली आहेत. पुरुष मंडळी थोडं बाहेर गेलेत, बिचारे बाहेरही काही झोपून ऐकालेत बरं काय. मी थोडं लवंडलो होतो, चला 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 म्हणले तुमचं कीर्तन. आबा बाबा तसंच उठून आलो. विठ्ठल विठ्ठल कुंडली कबरदा. आणि ही रात्रीची वेळ म्हणजे फार काही वेदांत पाठातल्या गोष्टी सांगायची वेळ नाहीये. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदी, ज्यांच्याकडे मागणी मागायची आहे त्यांचं वर्णन करणं अत्यंत आवश्यकता आहे. साधारण आपल्या संसारामध्ये कुणाकडे काही जर मागायचं असेल, काही जर प्राप्त करून घ्यायचं असेल, तर निश्चितच आपण त्या मनुष्याची, त्या व्यक्तीची थोडीशी काय होईना काय करतो, माय बोला की स्तुती करत असतो. तसं तुकोबाराय आज संत महात्म्यासमोर उभा आहेत आणि म्हणतायत, संत महात्मे हे सनकादिक ऋषी, तुम्ही काय आहात, कृपावंत आहात. तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, सगळे जग सगळं विश्व तुम्हाला कृपावंत अशा प्रकारचं म्हणतं. आणि काय करा, माझ्यावर एक थोडासा उपकार करा ना. काय उपकार करायचा आहे तुकोबाराय? अभंगाच्या द्वितीय उपकार. हे संत महात्मे, आमच्यावरती तुम्ही काय करा, उपकार करा. कारण या जगतामध्ये उपकार करणारे फक्त संत महात्मे आहेत. अनेक जण उपकार करतात. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षः. नद्या परोपकाराकरता वाहत असतात, तीर्थ परोपकाराकरता वाहत असतात, वृक्ष आपल्या सर्वांना सावली देतात, फल देतात, हे सुद्धा परोपकार करतात. अनेक अनेक सांगितलेले आहेत परोपकारामध्ये. पण संत महात्म्याचा उपकार हा विशेषत्वानं अशा प्रकारचा अधोरेखित केलेला आहे. उपकार उपकार संतांचे उपकार
एवढे आहेत एवढे आहेत एवढे आहेत ते वर्णन करणं सुद्धा शक्य नाही, एवढे संतांचे उपकार आहेत. विठ्ठल मज निरंतर जागवी देव मज निरंतर आलेल्या प्रत्येक जीवाला जागवणं हे संत महात्म्याचं विशेषत्वानं अशा प्रकारचं आपल्यावरती काय आहेत उपकार आहेत. काही काही लोकांचे विशेषतः उपकार असतात महाराज. नवल आहे या ठिकाणी या समस्त कोटगिरी परिवाराच आमचे व्यंकटरावजी सावकार असतील, प्रमोदरावजी असतील, त्यांचे चिरंजीव, त्यांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. तुम्ही म्हणाल कसे हो? एवढा मोठा हा सप्ताह ते स्वतः करून आपल्याला या ठिकाणी ज्ञानदान देत आहेत, कथेचे श्रवण देत आहेत आणि पुन्हा मनाचीही तृप्ती, ज्ञानाचीही तृप्ती आणि पोटाचीही तृप्ती ते करून देत आहेत. त्यांचे उपकार किती मोठे आहेत. पुंडली कवरदा काही काही माणसाचा आणि त्या उपकाराचा काही एक संबंध नाही बाबाजी. काही माणसाचा या जगामध्ये आणि त्या उपकाराचा कोणताही एक मात्र संबंध नाही. बाबा फलाण्याला मदत करा, काहीतरी कार्य करा, अन्नदान करा, गोरगरिबांना मदत करा, एक सुद्धा उपकार त्याच्या जीवनामध्ये नाही. उलट चांगल्या कार्यामध्ये कशी खोड करावी त्याला हे माहीत असते. विडल मग अशा माणसाला काय करावं? बापू तू शांत बस, एवढाच तुझा उपकार रे. तू काय कर? शांत बस, एवढाच उपकार. काही काही माणसांना बोलायची फार सवय. बोलू नको म्हणलं तिथं बोलणार, बोलू नको म्हणलं तिथं बोलणारच. मोठा लग्नाचा सोहळा ठेवला होता आणि म्हातारं फार बोलणार होतं. माय ऐकायला एक डोळे लावून फार मोठं बोलणार म्हातारं. काहीतरी बोलायचं, काहीतरी बोलायचं. लग्नाची तयारी झाली, जवळ आलं, मोठा मंडप घातला. बाबा काही बोलू नका बरं तिथं. काही कसं बोलू नको म्हणला. मंडप पेटल्यावर बी बोलू नको काय म्हणला मी. म्हणजे यानं काय म्हणला? लग्नाचा मंडप पेटाव. अरे बाबा बोलू नका बाबा, तुम्ही शांत बसा. आणि ते नवरदेव मेल्यावर बी बोलू नका काय म्हणला मी. कळतंय ना तुम्हाला? ज्या ठिकाणी काहीही बोलायचं नाही तिथं बोलू नये, आणि जिथं बोलायचं आहे तिथं चांगलं बोलल्याशिवाय राहू नये. आणि म्हणून त्यानं शांत बसणं हेच काय आहे? उपकार आहे. संत महात्म्याचे आपल्यावरती अनेक उपकार आहेत. उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय. उपकारासाठी
उपकारासाठी केले हे उपकारासाठी केले हे उपाय. अनेक उपाय संत महात्म्यांनी आपल्यावरती केले, अनेक उपाय. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. सांगण्याचा प्रयत्न केला बापू. हरी हरी म्हणा, उद्धार होईल. भगवंताचं नाम घ्या, उद्धार होईल. पण ऐकायला तयार नाही आपण, ऐकायला तयारच होत नाही आपण. पुढे संत महात्मे रागवायला लागले. हरी नये मुखाशी अरे मोढा, हरी नये मुखाशी. अरे बुढा हरी मुखाशी, अरे बुढा हरी मुखाशी. काय माया गेली होती बुधापाशी. हरी मुखाशी अरे बुढा, हरी नये मुखाशी अरे बुढा, हरी नये मुखाशी अरे बुढा. काय माया गेली होती बुधापाशी. हरी नये मुखाशी अरे बुढा, हरी नये मुखाशी अरे बुढा, हरी नये मुखाशी अरे बुढा. अनेक पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केला. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयीरा पांडुरंग. आपल्या उद्धाराची किती तळमळ आहे संत महात्म्यांना, किती तळमळ आहे. वेगवेगळ्या साधनाच्या द्वारा, वेगवेगळ्या भक्तीच्या द्वारा, वेगवेगळ्या काही उपायाच्या द्वारा या सर्व जीवांचा कसा 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 उद्धार होईल सांगण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही ऐकलं नाही, ऐकलं नाही, ऐकलंच नाही. शेवटी संत महात्म्याला सांगावं लागलं, बाबा आमचं जर तुम्ही ऐकत नाहीत ना, मग तुम्हाला एकाचं ऐकावं लागेल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटीला हळ बांधून देईल. टाळी टाळी वाजवा. टाळी 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 मागे टाळी. जरी नाही काल. सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलं. आमचे नाथ महाराज म्हणायला लागले, बाबा हे जर तुम्ही ऐकलं नाही ना, मग तुम्हाला दुसरा नेण्याकरता येईल. कोण येईल? काळ येईल, घेऊन जाईल. अशा अनेक साधनाच्या द्वारा संत महात्मे आपल्याला नेहमी अशा प्रकारचा उपदेश करतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या
संत महात्म्याशिवाय जगताचा उद्धार होणं अशक्य सांगितलेलं आहे. दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत. संत महात्म्याची भेट होणं दुर्लभ आहे. बहु अवघड प्रमाण म्हणून काय आता आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. संत महात्म्याची भेट अत्यंत अशा प्रकारची दुर्लभ सांगितलेली आहे. या मनुष्य देहाला आल्यानंतर 3 गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. ऐका की थोडं डोळे झापून ऐका, चांगलं ऐकलं पाहिजे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. विठ्ठल विठ्ठल. तीन गोष्टी दुर्लभ सांगितलेल्या आहेत. एक तर मनुष्य जन्म मिळणं हा काय आहे, दुर्लभ आहे, दुर्लभ. आणि तोही आपल्याला भगवंतांनी प्राप्त करून दिलेला आहे. आनंदाची गोष्ट आहे. याच देहामध्ये उद्धार करता येतो. असो, मनुष्य देह प्रत्येकाला प्राप्त झालेला आहे. करोडो जीव या जगतामध्ये मनुष्य जन्मामध्ये आहेत, नाही का बाबा? गडदे बाबा या ठिकाणी आता उपस्थित झालेले आहेत. महान महान अशा प्रकारचे तपस्वी या ठिकाणी आपल्या सप्ताहामध्ये उपस्थित आहेत. मनुष्य देह सर्वांना प्राप्त झाला, पण मनुष्य देह प्राप्त होऊन मोक्षाची इच्छा करणं, मोक्षाची इच्छा असणं, परमात्म पदाची इच्छा असणं हे तुरळीक लोकांना प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि त्या जीवाचा शिव करण्याकरिता मग जे संत महात्मे लागतात ते मात्र अवघड आहेत भेटणं. आणि या कलियुगामध्ये महाराजांचा संत महात्म्याचा जे 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 सुळसुळाट सुटलेला आहे महाराज, सुळसुळाट. ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये धोंड्याखाली माळावर तिकडी धोंड्याखाली पाहिल्याबरोबर जसे इंचू सापडतात, खेकडे जसे सापडतात कितीही, तसे संत महात्मे आपल्याला पावला पावलाला पावला पावलाला संत भेटायला लागले. कोण हो तुम्ही? मी संतच म्हणले. कोण तुम्ही? मी संतच. पण संत कुणाला म्हणावं? संत नवती जगा माणसाच्या सारीखे. माणसासारखेच दिसतात, पण फरक मोठा. ज्यांच्या अंतःकरणामध्ये विवेक, वैराग्य, बुद्धी अशा प्रकारचे समाधी षटक सांगितलेलं आहे, त्या अंगानं परिपूर्ण असणारे ते खरे संत महात्मे, नाही का? आणि अशा संत महात्म्याची भेट झाल्यानंतर तो परमात्मा नाम परमेश्वर विठ्ठल पांडुरंग श्रीकृष्ण आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि याच उक्तीच्या द्वारा संत महात्मे भेटावे आणि त्या संत महात्म्याच्या द्वारा त्या पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती आम्हाला व्हावी, याकरता तुकोबा आहे आज ही भगवंताकडे अलौकिक अशा प्रकारची मागणी मागतायत. आणि म्हणून ही मागणी मागत असताना
श्री तुकोबाराय म्हणायला लागलेले आहेत तिसऱ्या चरणामध्ये. माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी करुणा, माझी भाकावी माझी तुझ्याकडे अशा प्रकारची अंतःकरणपूर्वक ही करुणा आहे, भाक आहे, मागणी आहे. आणि ही माझी मागणी तुम्ही पूर्ण करणारे माझे दैवत असणारे पांडुरंग आहात. माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राणा. त्या पांडुरंग परमात्म्याला एकदा तुम्ही सांगा, मला या म्हणावं, माझ्याकडे या आणि मला एक भेट द्या आणि मला तुमच्या स्वरूपाला अशा प्रकारचं प्राप्त करून घ्यावं, अशी तळमळीची इच्छा तुकोबाराय व्यक्त करतात. आणि व्यक्त केल्यानंतर संत महात्मे काय सांगावं, दयाळू आहेत महाराज. संत महात्म्यासारखं दयाळुत्व पण या जगामध्ये कुठंही आपल्याला पाहता येणार नाही. दया करणे जे पुत्रासी, तिची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, त्यासी भगवंताच्या मूर्ती. जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. असे संत महात्मे दयाळू आहेत आणि ते दयाळुत्व जाग ठेवून आपल्या सर्व भक्तावर ते दया करत असतात. त्यांची दया मोठी आहे आणि म्हणूनच तर शेवटच्या चरणामध्ये मोठं गोड सांगितलेलं आहे. बसा बसा, काही नाही, खाली बसा. तुका म्हणे मजा ठवा, मूळ लवकरी पाठ
आठवा विशेषत्वानं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांची एकतर संत महात्म्याकडेही मागणी आहे आणि भगवंताकडे सुद्धा अंतःकरणातून मागणी आहे बरं का. बारकाईनं थोडं जर विचार केला या अभंगाचा, भगवान श्री तुकोबाराय संत महात्म्यालाही प्रार्थना करतात आणि पांडुरंग परमात्म्याला सुद्धा प्रार्थना करतात. तुका म्हणे माझा आठवा मूळ लवकरी पाठवा, अशा प्रकारची विशेषत्वानं मागणी आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री तुकोबाराय व्यक्त करतायत. आणि म्हणूनच तर संत महात्म्याची संगती अत्यंत महत्वाची सांगितलेली आहे. एक 3 मिनिटामध्ये आहे का, फक्त 2 मिनिटं सांगतो. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नम पाणम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. सुंदर सुभाषित सांगितलेलं आहे. सुंदर जर गृहस्थाश्रम तुम्हाला स्वर्ग करायचा असेल, गृहस्थाश्रम जर गोड करायचा असेल, तर मला असं वाटतंय या परिवाराचा गृहस्थाश्रम अतिशय सुंदर आहे. का बोललो मी हे? अतिथीचं पूजन या घरामध्ये होऊ लागलेलं आहे. आतिथ्यम शिवपूजनम, भगवंताची पूजा रोज अशा प्रकारची या घरामध्ये होऊ लागलेली आहे. प्रतिदिनम मिष्टान्नम पाणम गृहे, सगळ्या संत महात्म्याला नव्हे सर्व लोकांना सुद्धा रोज या ठिकाणी मिष्टान्नाचं भोजन हे परिवार या ठिकाणी करून देत आहेत. मिष्टान्नम पाणम गृहे. आणि महत्वाचं जर काय असेल, साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. आणि मग या घराला काय कमी असेल? लक्ष्मी वल्लभ असणारा तो लक्ष्मी सहित या संपूर्ण परिवारावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत सुंदर हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहात. आणि या जागराच्या कीर्तनामध्ये अज्ञान पामर बालकाकडे आलेली ही सेवा अगदी दिलेल्या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न, किती बोलावं तेवढं कमी आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळं महान कीर्तनकार साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची गोड कीर्तनं आपल्याला ऐकायची आहेत. आणि म्हणून सर्वांनी आता आजूबाजूला न जाता सुंदर असे कीर्तन होणार आहेत. आपण या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजावरी तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजावरी तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम